काल दुपारी 4 वाजता अष्टविनायक नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर गोळीबार करून लूट करणाऱ्या 2 चोरट्यासह त्यांचा खबरी अशा तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने 4 तासात ताब्यात घेतले आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत त्वरित कार्यवाही घडली आहे। दरोडेखोरांना पकडताना पोलिसांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर गोळीबार करत दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे। काल दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अष्टविनायक नगर भागातील रवींद्र रामचंद्र जोशी हे 68 वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी बँकेतून पैसे काढून आपल्या घरातील गेटमध्ये आल्यानंतर त्यांच्या पाठीमागे आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला, पण 68 वर्षात सुद्धा बहादर असलेल्या जोशी यांनी एका दरोडेखोराला खाली पाडले। परंतु या चोरट्यांनी जोशी याच्यावर गोळीबार करत त्याच्याकडील 40,000 रुपये रोख रक्कम मोबाईल लुटून नेला। यामध्ये रवींद्र जोशी हे जखमी झाले आहेत। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार पवार, रविदास चव्हाण, मुंडे, दादाराव श्रीरामे असे पथक असदवन भागात गेले। त्या ठिकाणी हरिदीप सिंग धिल्लोने दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी त्या दोघांना ओळखले, तेव्हा त्यांनी सुद्धा पोलिसांना ओळखले आणि ते पळू लागले। 2 जण 2 वेगवेगळ्या दिशेने पळाल्यानंतर 2 पोलीस पथक त्यांच्या मागे लागले। त्यातील एकाने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतून पोलीस पथकावर गोळीबार केला। त्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी सुद्धा त्याच्या 2 गोळ्या झाडल्या। त्यातील एका आरोपीच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला। तेव्हा पोलिसांनी जखमी असलेल्या सरप्रीत सिंग उर्फ साजन दलबीर सिंग सहोता 24 राहणार पंजाब यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। याबाबत पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार यांनी स्वतंत्र तक्रार दिली आहे। हा सर्व घटनाक्रम रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडला। त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 353, 34 आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेले रोहित सतपाल कोंडा 25 आणि हरदीप सिंह धिल्लो या दोघांना भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे। काल अष्टविनायक नगर भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक फायरिंग आणि रॉबरीचं प्रकरण झालेलं होतं। श्री रवींद्र जोशी जे 68 वर्षाचे आहे, त्यांच्या हाताला आणि पायाला गोळी लागलेली होती आणि त्यांचे 40,000 रुपये हे जबरीने चोरून नेण्यात आलेले होते। सदर प्रकरण हे 4 वाजता घडलेलं होतं आणि त्यानंतर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री महावरकर सर, आम्ही सगळ्यांनी तिथे भेट दिली होती आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही टीम्स तयार करून त्याचा तपास करत होतो। या प्रकरणामध्ये एक छोटंसं व्हिडिओ फुटेज आम्हाला मिळालेलं होतं आणि त्या फुटेजच्या अनुषंगाने आणि बॅक ट्रेस करत आम्ही काही संशयित नावं निष्पन्न केली आणि त्यांना रात्रीच एकाला ताब्यात घेऊन त्याचा शोध घेतला। तर त्याची जी माहिती दिली त्याच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांना शोध घेत असताना असर्जन भागामध्ये ते लपलेले असताना त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या आमच्या टीमवर त्यांनी त्यांच्या असलेल्या पिस्टलवरून फायर केलेलं होतं। तर त्याचा सहसंरक्षणार्थ आमच्या अधिकाऱ्याने 2 राऊंड फायर केले। त्यामध्ये आरोपीला एका पायाला जखमी झालेला होता, त्याला तिथं ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवण्यात आलं आणि दुसरा आरोपीसुद्धा ताब्यात घेण्यात आला। यामधून बाकीचे सगळे 3 आरोपी आम्ही आत्तापर्यंत अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून एक पिस्टल, 40,000 रुपये रोख आणि 2 गाड्या जप्त केलेल्या आहेत। यांचा उद्देश हा पैसे लुटण्याचा होता। यापैकी 2 जे आरोपी आहेत ते पंजाबहून 10 दिवसापूर्वी आलेले आहेत आणि एक इथला आरोपी आहे जो की ढाबा चालक आहे। यांचा उद्देश इझी मनी मिळवण्याचा होता। या अनुषंगाने आम्ही फक्त एवढंच सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे बाहेरून आलेले लोक हे का आलेले आहेत, कुठून आलेले आहेत, ते काय करतात, यावर थोडंसं आम्हाला सतर्कपणे कळवलं तर आपल्याला त्याच्यात फायदा होईल। नांदेडमध्ये असल्या कुठल्याही प्रकारच्या इन्सिडेंटला आम्ही आत्तापर्यंत इमिजिएटली तपास केलेला आहे आणि यामधून लोकांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून न जाणे आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा, आपलं दैनंदिन जीवन आनंदात जगावं हीच आमची त्यांना सूचना आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला इच्छा आहे। थँक्यू।